नमस्कार मंडळी. आज मी पहिल्यांदाच एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, ज्यामध्ये मी माझ्याच वडिलांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. तर यामध्ये मी त्यांना बरेच प्रश्न विचारणार आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, त्यांची उत्तरं ऐकणार आहे आणि ही मी YouTube वरती अपलोड करणार आहे. तर बघूया कसं होतंय, काय होतंय. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. शिवाजी हरिभाऊ माने, बर. तुमचं गाव? पंढरपूर. बर. तुमचं आता वय किती आहे? वय 65, 67. 67. मला सांगा तुमचा जन्म कधीचा आहे? दाखल्यावर आता किती जाय कोणा दाखल्यावर मला माहिती आहे. दाखल्यावरती तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला माझ्याकडे आहे. त्याच्यावर 1 मे 1963 आहे. पण तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरती 1/6/69 आहे. ठीक आहे. मला वाटतं आपण जी कमी ती धरू 1/6/69. ठीक आहे. 70 आणि 30, 30 आणि ही 20, 50, 56, 57 वय आहे तुमचं आता. 56-57 वय आहे. ठीक आहे. मला सांगा, तुमचं गाव पंढरपूर आहे, तर तुमचं शिक्षण कितवी पर्यंत झालंय? झाले 4थी 5वी 6वीला 1 वर्ष 6 महिने गेलो असेल. 1 वर्ष. बर. 6वी पर्यंत झालंय. बर. आणि मग शाळा तिथनं पुढं का शिकला नाही तुम्ही? काय वह्या पुस्तकं नसल्यामुळे. वह्या पुस्तक म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यावेळेस मला वाटतंय जास्त महाग होती वह्या पुस्तक का शाळेला फी जास्त होती? काय नक्की काय होतं? वडीलच काम करत नव्हते, त्यामुळं पैसेच नव्हते मग घरात. तुम्ही 6वी पर्यंत कसं शिकला? ही 9 नंबर फुकट शाळा. हा, मग 6 महिने फक्त वेगवर्धनेला गेलो, पण तिथं वह्या ते निबंधाच्या वेगळ्या, गृहपाठाच्या वेगळ्या, अशा वह्या सुद्धा नव्हत्या. 4चे पानी एक आणि 3चे पानी एक, अशा 2 वह्या. दोनच वह्या. बर. आणि मग तपासार दिले की तिकडेच होईल. मग हात कुठं कशावर लिहायचं? आणि तपासाला दिल्यावरती काय वह्या देत नव्हते काय परत? 2-3 दिवस देत नव्हती वह्या. मग तुम्हाला जास्त शिक्षक होते शिकवायला, का एकच शिक्षक दिवसभर शिकवायचा? 8 तासाचा, अर्ध्या तासाला एक. बर. म्हणजे 8 तुमचे तास असतील तर प्रत्येक विषयाला वेगवेगळा शिक्षक. एक शिक्षक वही घ्यायचा आणि मग 2 दिवस तुमच्याकडे वहीच नाही. मग अशा कारणांमुळे तुम्ही शाळा सोडली. तुमचे वडील एक काम करत नव्हते म्हणून. मग तुम्ही खायचं प्यायचं तुमचं कसं होतं? कारण जसं मला माहिती आहे, 2 काका, 2 आत्या, आई, म्हणजे घरात 3, 2, 5, 3 भाऊ तुम्ही, 2 बहिणी 5, आई 6 आणि वडील 7 तोंड खाणारी. आणि कमवणार कोण होतं? नुसत्या आईच. मग आई काय करायची? पुन्हा जायचे कृपयाला, तेवढेच पैसे यायचे. बर. रुपयाला जायची आणि त्याने जे पैसे यायचे त्यांनी तुमचं रोजचं जगणं व्हायचं. आणि मग तुमचे 2 भाऊ, एक मोठा होता एक छोटा होता, मग ती 2 भाऊ पण शाळेत शिकत असतील तुमच्या बरोबर. त्यांनी, जसं मला माहिती आहे, तुमचे मोठे भाऊ रामदास काका, त्यांचं शिक्षण झालं. तुम्ही काय शाळा सोडली? ते इकडे जात होत, चुलत्याकडे शिकत होत माड्याला. हा, म्हणजे नानाच्या घरी. जे आमचे माझे चुलत आजोबा आणि ह्यांचे काका, त्यांना सरकारी जॉब होता, काहीतरी काय क्लार्क काय होते ते. आणि त्यांची पंढरपूर पासून थोडं लांब माढा गाव आहे, तिथं त्यांची होती सर्व्हिस. त्यामुळं मला वाटतं की आमचे थोरले काका तिकडे गेले आणि तिकडे त्यांच्या सानिध्यात राहून शिकले. ठीक आहे. मग तुम्ही शाळा सोडल्यानंतर काय केलं? कामाला गेले. कुठल्या कामाला? मग तुम्हाला ते आधीपासून येत होतं का शिकायला? 100-125 रुपये हजेरी द्यायची. 100-125 रुपये शिकाऊ. बरं. आणि मग तुम्हाला असं वाटलं नाही आपली जात मराठा आहे, आपण सुतारकाम कसं करायचं? तुम्हाला सुतार म्हणणार नाहीत का मग? त्यावेळेस तसं काय होतं का? आता कोण जात भेद मानत नाही, कोण कुठला पण व्यवसाय करतोय. त्यावेळेस काय होतं का की सुतार माणसाने सुतार करायचं? सगळी सुतार. म्हणजे तुमचे वडील पण सुतारकाम, पंजोबा सुतारकामच करायचे. बर. सुतारकाम पण. मग तुम्ही तिथनं
6वी सोडली आणि तुमच्या वर्गातला असं कोण पोरग आहे का जे शिकलं पुढं? आहे ती कोण? खरं आहे. जसं काय काय झालं त्यांचं पुढं? ती शिकली कडपत्तर, नापास झाली, कोण पास झालं. बर, काय करत होते ते परत? तुमचा काय त्यांचा संपर्क? आता त्याच्या आपण कामावर असल्यामुळे कोणाला बघायचं काय तुमची कोण त्यांची परत भेटच झाली नाही कसली? झाली. मग ते काय करत होते? रिक्षा चालवत होते, गाडी होते, सरकारी अधिकारी होते, काय करत काय होते ती? ते कोण 10वी दहावीचा विषय हा. नापास व्हायला बरं, लागले दहावी म्हणून नापास दिले झाले. सोडून. मी सोडून दिले, तुम्ही 6वीत सोडली आणि त्यांनी 10वीत सोडली. म्हणजे तुमचा एकही मित्र असा नाही की जी पुढे जाऊन शिकला, शिकला. पास होत पुढे 11वी 12वी ग्रॅज्युएट झाला, कुठेतरी गेला जॉबला सरकारी. आणि तेव्हा पण आता एकतर सरकारी जॉब साठी मारामारी, एक शिपाई पदासाठी पीएचडी झालेले लोक अप्लाय करतात. पण त्यावेळेस तर 4थी पास 6वी पास 7वी पासला जॉब लागायचा असं मी ऐकलं. होतं काही खरं होतं का तेव्हा? होतंय. का तेव्हा काय असं वेगळं होतं ना, आता का मारामारी? आता संख्या वाढली त्याच्यामुळे संख्या वाढली लोकांची. बर, म्हणजे लोकसंख्या वाढली वाढली. त्यामुळे आता जॉब लागायची शक्यता कमी आहे, त्यामुळे जास्त स्पर्धा आहे. त्यावेळेस स्पर्धा नव्हती. नव्हती. बर, मग तेव्हा शेती लोक जास्त करायची काय? मग आता सगळे पुण्यातच यायला लागलेत. आता तुम्ही जसं पुण्यात आला, तुम्ही कसं काय पुण्यात आला? आमचं गेलं की कोण? अर्धांगे. तुमची मंडळी गेली. त्याच्यामुळं तर आम्ही कशाला येतो इकडं. तुम्हाला ते न्यूज दिला असतं तर आला असता. यूज दिलं नसतं मला इकडं. बर, मग तुम्हाला काहीतरी 100-125 हजेरी मिळायची आणि मग तुम्ही काय काय शिकायचं त्यात? त्याने ती सांगेल ते दिवसभर करायचं आणि त्याचे महिन्याला ज्वारीचं पोतं आणून टाकायचं. म्हणजे 100 रुपये 125 रुपये तुम्हाला दररोज हजेरी होती आणि दररोजच्या दररोज पैसे मिळायचे का? आठवड्याला. आठवड्याला एकदा भेटायचे. आणि मग त्याचं तुम्ही काय करायचा? ठेवायची साठवून. हा, मग 300-350 ना 700 रुपयाला पोतं असायचं. बर, पण एका आठवड्यात तुम्हाला 7 दिवस 700 रुपये झाले की. बाकी बाजाराला पैसे द्यायचे घरी. म्हणजे घरी पैसे द्यायचे, मग ते सगळे खायचे पैसे बाकीचे. मीच होतो म्हणजे थोरले बिस्की बिन धाकटे बिस्की जरा दिसणार शरीरानं मोठा, त्याच्यामुळे मीच दिली शाळा सोडून परपंच करत बस. बर, आणि मग परत तुमची हाजरी 100-125 झाली, मग 2 वर्षांनी पण तेवढीच हाजरी का वाढत गेली? 250 झाली. 100, 150, 250, परत 500, शेवट 500 झाली. बर, शेवट 500 झाली. आता 500च होती. 500 आता. बर, मग आणि मग तुम्ही सुतारकाम करता 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 मग तुमचं लग्न कसं झालं? ह्याच्यावर कामावर बघून कामावर बघून. आणि कुणी जमवलं मग? पोपट कचरे. पोपट कचरे म्हणजे आमच्या मावशीचे मिस्टर, त्यांनी जमवलं लग्न. बर, मग तुम्हाला हुंडा किती आलता? 3.5. 3,500 रुपये? एवढा तर पोराला बी आला नाही. म्हणजे त्या काळात 3,500 ते आताचे 30-40 हजार झाले असते. मग आता सोनं बी महाग आहे, पण जाऊ दे. आता त्या काळात हुंडा देणं घेणं ही प्रथा हळूहळू कमी व्हायला लागली. फक्त आता मोठ्या लोकांत ही प्रथा राहिली. आता जी मध्यमवर्गीय किंवा गरीब आहेत, लोअर मिडल क्लास, यांचं लग्न होणंच या मुलांचं अवघड झालंय. त्यामुळे हुंडा मुलींना देऊन लग्न करावं लागते सध्या. तर अशी परिस्थिती आहे एकंदरीत. पण जे हौशे नवशे गवशे आहेत, जी मोठी लोक आहेत, ते अजून कदाचित करत असतील. आणि काही लोक आनंदाने, काही लोक नाईलाजाने हुंड्या देत असतील, घेत असतील. ही अशी परिस्थिती आहे सध्या. आणि ही परिस्थिती असं नाही की महाराष्ट्रातच आहे, ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे चालतं. हुंडा म्हणजे डॉरी म्हणतात. डॉरी ती साऊथ मध्ये तर जास्त चालते. तिथे तर सगळे सोनेवालेच जास्त. ठीक आहे, मग तुम्हाला 3,500 हुंडा आला आणि मग तुमचं लग्न झालं. लग्न तुमचं कधी 20-3-1990 ला झालं. कारण मला ते भांड्यांवरती आपल्या घरात जी भांडे त्याच्यावर दिसते किरवे इंदुरे मामा 20-3-93 90 ला लग्न झालं. आणि मग तुमचे भाव ते सगळे तुम्ही एकत्रच राहत होता का?
एकत्रच राहतो सगळे. आणि मग सगळे सेपरेट कसे झाले? त्यांना बांधकाम काढलं थोरल्यानं मोहळला मुळा म्हणजे त्यांनी जागा घेतली. दिली थोरल्या मावस भावान. तुमच्या मावस भावाने त्याला जागा दिली, घर बाबा इथे तू घर बांधून राहा. ठीक आहे, मग त्याला घर जागा दिली आणि तो तिथं राहायला लागला. आणि मग तुम्ही इकडे राहिले 2 भाऊ आणि 2 बहिणी. त्यांना बी तिकडे त्याला बी नेलं धाकट्याला. धाकट्याला बी तिकडे नेलं. मग तुम्हाला बोलवलं नाही का तिकडे? तिकडे म्हणजे मोहळा. मोहळला मग नाही तुम्हाला नाही बोलवलं का? तिथे जागेत कोण राहायला. बर. आणि मग तुमच्या 2 बहिणींची लग्न कधी झाली? मला जसं माहिती तुमचं तुमच्या मोठ्या भावाचं एकाच लग्न झालं. मग आणि तुमच्या लग्नाच्या आधी आत्याचं लग्न झालं. तिचं अगोदर झालं. बर, तिचं आधी झालं, मग तुमच्या दोघांची झाली, मग कोणाचं झालं? ते धाकटे बबन काकाचं लग्न झालं आणि मग त्या दुसऱ्या आत्याचं लग्न झालं. बर. आणि मग हळूहळू सगळे निघून गेले. 2 मोहळला गेले आणि 2 लग्न झाल्या बहिणी तिकडे गेल्या. मग तुमची आई, तुम्ही आणि तुमची बायको 3च माणसं आहे घरात. मग आई कुठे गेली? आई इथंच होती पण परत ते बी गेली तिकडे. ते पोरी तिकडच होत्या. बर. म्हणजे एक पोरगी बी मोहळात दिलती, त्यामुळे ती तिकडच. सगळीच गेली. सगळीच तिकडं आणि तुम्ही एकटेच इकडं. बर. आणि मग तुम्हाला परत 90ला लग्न झालं, मग तुम्हाला मुलं किती झाली? मग त्याची एक मुलगा आणि एक मुलगी. बर. मुलाला काय शिकवलं तुम्ही? मुलाचं नाव काय? अक्षय. बर. आणि मुलीचं नाव? अमृता. बर. आणि काय शिकले दोघं? शिकले का आपण? कुणामुळे शिकले? त्यांच्या आईने शिकवायला लावायची. बर. पैसे तुम्ही द्यायचा ना. मग मला सांगा, आता तुमच्यात काय आहे, मला जसं माहितीये सुतारकाम ही जरा शारीरिक कष्टाचं काम आहे. मी बघतो ना, जी गवंडी काम करते ती सुद्धा कष्टाचं काम आहे. मग त्यात ना व्यसन करण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण कष्ट जेवढे आहेत, रात्री झोप लागत नाही, अंग दुखतं, त्यामुळं लोक दारूकडे वळते, व्यसन काहीतरी करते. तुम्हाला आधी कधी व्यसन नाही का लागलं? तुमच्या बरोबरचे करत होते का व्यसन? करते ती सगळी. तुम्हाला कसं काय सवय लागली नाही? आपण त्या आधीच लागत नव्हती. मग त्या सवय देवळापत्र आम्ही मिळून जायचं. ती तिकडे जायची, आपण जायचं सगळं घरी. बर. म्हणजे तुम्ही काम करायचं, घरी यायचं, परत कामाला जायचं, घरी जायचं. म्हणजे काम टू घर, घर टू काम, एवढंच करायचं. एवढंच. कोणाचे पाहुण्या रावणांची लग्न ती जायचं. बर. आणि मग तुमच्या मुलांच्या शाळेची फी किती असायची? फी तिथे भरत होती ते किती. मग तुम्ही जी पगार होते तेवढा पगार बायकोच्या हातात द्यायचा. मग बायको काय काय करणार? मग घ्यायची, खर्चायची मग बँकेत म्हणजे बाजारला मग आहे ती बँकेत टाकायची. बर. बँकेत टाकायची. मग बँकेतले पैसे साठवले असतील तिने. आपण कशाला बघतोय. म्हणजे तुम्हाला काहीच माहित नव्हतं बँकेत किती साठले? स्टेट बँकेत तर तुमचं जॉईंट अकाउंट होतं की? ती परत काढलं इकडे त्या माझं गायकवाडच्या तिथं होतो. म्हणजे गायकवाडच्या कामाला होतो तुम्ही? त्या टायमाला तिथं आरण देशपांडे म्हणून मोहर राहायला होतं. ते म्हणलं शिवा तुझे पुस्तक काढ, हे जी वरच पैसे असते ती तू माझ्याकडे देत जा. बर. तुझ्या नावावर टाक. मग ह्यात मंडळीचा कसं काय आला अकाउंट? दोघांचं अकाउंट आहे. दोघाला काढायला यावं म्हणून ती म्हणलं दोघांचे फोटो टाक. नाहीतर त्याच्या आधी तुमचं पोस्टातच होतं अकाउंट. बर. आणि मग हे सगळं झालं, पण तुमचे वडील कसं काय वारले? वडील म्हणजे ते थोरल्याचं म्हणजे ते आमचं बी चुलत्याचं बी जमवलं आज जागी आला. चुलत्याचं म्हणजे नानाचं? नाही, भाऊचं केशव माने जमलं. लग्न जमलं आणि आजोबा वारले. परत आमचं थोरल्याचं जमलं, वडील गेले. थोरल्याचं तुमचं एखादच लग्न झालं? एखादच, पण त्याची बैठक जी बसवली ह्याला कवाच आजार नव्हता, ते आजारी पडलं. कशामुळे आजारी पडले ते काय झालं त्यांना? काहीच नव्हतं आजार. कधी गोळे खाल्ले नाही, कधी थंड ताप नाही, काय. म्हणजे निवांत बसून काम करत नव्हते तुम्ही म्हणला? निवांत बसून तब्येत चांगली होती.
नुसतं 3 टाइम जेवायचं, हा बसायचं. बसायचं म्हणजे दिवसभर घरीच बसायचे का? मग कुठं बसायचं? कामावर जायची तिकडं, बरं आणि- चपड्यावर जाऊन बसायची. आणि मग तुमचं काम त्यांचं काम सारखंच होतं ना? आम्ही तिकडं वर सरगम चौकात करायचो. बर आणि हे सगळे इकडे चोपाळ्यात. वडिलाबरोबर तुमचं नातं कसं होतं? काय ते घरात तेवढं बोलायचं, बाकी घर बाहेर काहीच नाही. आपण तिकडं हे इकडं. बर असं होतं तुमचं नातं. आणि वडील वारल्यानंतर तुमचं लग्न झालं. 15 दिवसात जमलंच होतं सगळं, पत्रिका सुद्धा छापल्या होती. तुमच्या पण सगळे दोघांची एकत्रच होत. मग आधी बैठक त्यांची झाली काय? हा आणि मग तुमचं जमलं? नाही, माझं जमवून ठेवलं होतं. मग ह्याच जमवलं, ह्याच बसल्यातलीच बघितली. देवा ती एकच होत, पण ते म्हणलं ह्याच जमन आहे लवकर, टाकलं उरकून तसं हायच. बर मग अशा पद्धतीने तुमचं 20/3/1990 ला लग्न झालं. बर आणि मग तुमची मुलं झाली, मुलं मोठी व्हायला लागली. मुलांना तुम्ही मारायचा का? तुमच्या अजिबात नाही. तिकडं आपण ते लक्ष देत नसतो. तुमची तर पोरगी म्हणते मार खाल्लाय मी पप्पाचा. काय मी सांगते काय? बर मी कन्फर्म करतो, दिदीला फोन करतो आणि दिदीला विचारतो, दिदी पप्पा असे म्हणते बुक कराय का? मला तर कधी मारलं नाही तुम्ही, मला हे माहिती. आईचा लय मार खाल्लाय, लय मार. मग ती किती शिकलेली तुमची बायको? मग 10वी शिकलेली. 10वी पास होती का नापास होती? काय माहित नाही तिचं मार्क लिस्ट. मग तुम्ही मुलांच्या शिक्षणात तुमचा काय रस नव्हता? म्हणजे काय शिकते, शाळेत जातात का नाही, अभ्यास करतात का नाही, नापास झाले का पास झाले, कुठल्या शाळेत गेले, कुठल्या गावाले, काय तुमचा संबंध नव्हता शाळेशी? काम करणे, पैसे आणणे, एवढं. काम करणे, पैसे आणणे आणि बायकोच्या हातात देणे. बर मग बाजार कोण आणत होतं तुमचा? आठवड्याला करता का महिन्याचा माल आणायचा तुम्ही? दूर महिन्याचा आणतो, आता पुढे आठवड्याचा आणायला. कस काय महिन्यावर ना आठवड्यावर का आला? संपवायला लागली सगळं मटेरियल आधीवर. 15 दिवसातच महिन्याचा माल संपवायची. अशी करायची ती, म्हणजे उधळी होती. काय संपवायची म्हणजे ते ठेवतच नव्हती काय. बर ठेवत नव्हती काय? ज्यारी घेऊ तेवढं ती महिन्याचं भरायचं होती एकदम. मी पोतीच आणून टाकायची 50-50 किलो. बर पण मी जसा मोठा होतो मला परत पोतीच दिसत नव्हती. ते टिपाड होती हिरवी. टिपाड आधी त्यात गहू ज्वारी होते, परत तर त्यात लाकडं ती हात्यारच चालली सगळी, पाटाची कान तसलं तेवढ्यावरच भागवायला मी आणायचंच बंद केलं. बर नाहीतर मी 50 किलो पोता टाकलं, 15 दिवस महिन्याभर जायचं. मग तुम्ही जी लाकडाच्या अड्ड्यात कामाला जायचा, तुम्हाला कधी वाटलं नाही का आपण स्वतःचा अड्डा टाकावा? त्याला इन्कम तसंच खर्च, जागा घेऊन तिथे एक प्लॉट घ्यायचे बोंबा बोंब, आणि त्या अड्ड्याला दारात एकदम रस्त्यावर जागा कवा मिळाली. बर ही छोटीशी मुलगी कोण आहे? कोण आहे ती? कोण आहे ती? तुझं नाव सांगा रे. पण हिचं तुमचं नातं काय? नात आहे का ती? बर ती तुमची नात आहे. ठीक आहे. मग तुम्ही लाकडाच्या अड्ड्यात काम करताना काम कसं असायचं तुमचं? म्हणजे फर्निचरचं काम असायचं का लाकडं उचलायची, मिशनीत टाकायची? मिशीन म्हणजे ती मोठे मोठे खंडदांड असतात, मोठे मोठे, त्यांच्या फाया करायच्या. त्यावेळी कुठल्याही लाकडाच्या ह्याच्यात काम करायचं. बर म्हणजे काय काय काम करायचं? रोज काम होतं ते मला माहित आहे. नसलं तरी तुमचं काम करायचं ते. पण तसं मोकळं हिंडायचं नाही दिवस. आता मग आपलं खड झाले तसं भरून काढायचं. इकड नसलंय तिकडे करायचं काम. तुम्ही तर 4-4, 5-5, 6-6, 7-7 वर्ष एकाच मालकाकडे काम केलंय. म्हणजे मला जसं आठवतंय बनकरच्यात होता तुम्ही, बरेच वर्ष होता बनकरच्यात. बनकरच्या आधी तुम्ही गायकवाडच्यात होता. गायकवाड, बनकर,
गायकवाड मग परत बनकरकडे गेला, परत गायकवाडकडे गेला, आणि परत हे सगळे सोडले. अर्जंट आलं हा, येईल बोलवायला घरी. कोण? गायकवाड, माधव गायकवाड. घरी यायचं ती म्हणायची एवढी बँच करून जा. हा मला आठवते, शाळेची कामं तुम्ही घ्यायचं शाळेच्या बँची. कुठल्या कुठल्या शाळांची? कवटेकर प्रशाला. कवटेकर प्रशाला, त्या प्रशालेत तुम्ही बँची केल्या. अजून परत खेडेगावची सुद्धा बाळवणीची. बर. परत करकम बोसेला होती शाळा तिथली बेंच कुठले येईल ती बेंच करून टाकाय. बर, तिथल्या सगळ्या बेंच तुम्ही करायचा. ठीक आहे. मग तिथनं मग बनकरच्यात काय काम असायचं? तिथे चौकटी दरवाजे काय असतं. पण मग मी अजून ती प्रश्न राहिला, तुम्हाला स्वतःचा अड्डा टाकावा असं वाटलं नाही का? किती दिवस दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं? आपण नव्हतं, मी माझ्याच हाताखाली होती. हा, जागा घ्यायला एवढं मटेरियल. आणि जागा किती रुपयाला होते त्या काळात? त्या टायमाला मोर 50-60 म्हणजे लाखाया मोर. म्हणजे 1 लाख रुपयाच्या पुढे प्लॉट होते. 50-60 हजार लाखाया मोहर. लाखाच्या मोहर. आणि आता ती जर तवा घेतली असती जागा, आता कितीला झाली असती ती? आता मग बर, मग तवा तुमच्याकडे पैसे नव्हते का घ्यायला? रोजचं खायचं एवढं काय म्हणजे करून खायचं. बर, मग तुम्ही आज कामालाच गेला, काम करून करूनच झालं सगळं. मग परत ही परिस्थिती तुमची अशीच राहिली कायमची का सुधारली? काय ना हाय. मग तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेत राहत होता. ते घर कसलं होतं? खंडदांडाचं होतं. बर, चांगलं होतं का ते? मग अचानक काय झालं त्या घराला? पेंट जर त्या वर्षी टाकायला लागायला वर गळा येऊन माती मुरमाची माती टाकत होता का? मला तर कापड टाकताना दिसायचं. माती कधी टाकली? टाकली होती की 2-2 गाड्या वाचायच्या वर. कमरे इतकी माती होती मला माहिती आहे, पण ती माती वाहून जाऊन काहीतरी व्हावं, गवत काढायचं तुम्ही सगळं करायचं, आणि त्याच्यावर आपण तसलं कागद हातरला होता. आणि मग परत ती जास्तच गळायला लागलं, आणि एक दिवशी आपण घरी झोपलेलो, ती घर पडलं. नशीब आपण त्याच्या खाली सापडलो नाही, नाहीतर खांडात दांडात तवाच आपण शहीद झालो असतो. शहीद म्हणजे तवाच स्वर्गवास झाला असता. मग तवा वाचलो थोडक्यात. इकडं हॉल आणि इकडे किचन, आणि मधली जी भिंत होती आणि ती खांडदांडाची घर होती, 2-2 फूट जाड भिंती, मोठ्याच्या मोठ्या, आणि त्यातली एक भिंत पडली. आणि आम्ही सगळे झोपलेलो, आणि पप्पांनीच ती भिंत पडताना बघितली. जिवंत साक्षीदार होते. आणि परत त्यांनी काय केलं, 1-2 गवंडी आणले आणि तीच भिंत बांधायचा प्रयत्न केला. लोक खवळायला लागले, हे का बांधतोय, हे काय बांधून होतंय काय? मग शेवटी कसतरी ते घर सगळं पाडलं. 1 महिनाभर घर पाडत होते, कारण मोठ्या मोठ्या भिंती, सगळ्या भिंती पाडायच्या, बाहेर डेल्यात नेऊन टाकायला 15 दिवस लागले. गडी 2 गडी आम्ही बघितलंय. तुम्ही बी होताच काम करायला. तुम्ही एक गडीच, मी एक गडी, ती 2 सगळेजण माती टाकत होत. आणि आम्ही लहान होतो, आम्हाला दिसायचं ती करतात काम, पण आम्ही थोडं करायचो, लय करत नव्हतो, आम्ही आळशी. मग अशा तऱ्हेने 1 महिनाभर माती वाहिली, कमरे इतकी माती होती घराच्या वर, आणि भिंती परत पाडल्या, खंडदांड सगळी विकली. हे सगळं करण्यात 2-3 महिने गेले, आणि मग 6-7 महिन्यात झाला असेल घर. आणि मग तिथं आम्ही सिमेंटाचं घर बांधलं. सिमेंटाचं म्हणजे सिमेंटाचे विट बांधकाम करून त्याच्यावर पत्रा टाकला, म्हणजे पत्र्याचं आमचं चांगलं घर. ज्या दिवशी घर बांधलं त्या दिवशी काय भारी वाटत होतं. सगळं जिथलं तिथं वाटायचं, लय भारी वाटायचं नवीन घरी गेलो होतो. कारण घर पडलं, आम्ही सगळं सामान शिफ्ट केलं एका पत्र्याच्या बारक्या खोलीत 10x10च्या, त्यातच आम्ही राहिलो 6-7 महिने. त्याला 5,000 काय भाडं होतं तवा. मग ती भाडं देऊन 6 महिने राहिलो. इकडं काम चालूच असायचं. मग एकदा का घर झालं तर मला अजून आठवतंय, ती घर आमच्या त्या गल्लीत, गरड गल्लीत सगळ्यात उंच घर होतं. सगळ्यात उंच, दिसायला बी पॉश होतं. आणि गरड गल्लीत अशी 10 घर असतील ज्यांच्या घरात संडास होत, आणि त्यात आमचं एक घर आलतं. पण आम्ही एक चूक केली की आमचं बोळ होतं, बोळात अशी 6-7 घर होती, त्यात 2 नंबरचं घर आमचं होतं. आणि त्या बोळातनं एक अशी सगळ्यांनी मिळून एक गटर काढली होती, आणि त्या गटरीत आम्ही ते संडासची पाईप सोडली होती.
पण संडासची आम्हाला वापरता येत नव्हतं, कारण ती गटर सगळ्यांना मिळून काढावी लागायची. मग परत आम्ही अशी भांडण झाले, तुम्ही का वापरताय टॉयलेट, तुम्ही पाईप टाकून घ्या. मग आम्ही शेवटी एक पाईप टाकली. मग त्यासाठी सुद्धा सकाळी काम चालू केलं, रात्री 11-12 वाजेपर्यंत ती पाईप, पहाटे 4 पर्यंत. पहाटे 4 पर्यंत काम करत होतो. ती पाईप टाकली. मग ती जी गरज, ती आमच्या बोळाच्या बाहेर जी मेन गटर होती सरकारी, त्याला आम्ही ती पाईप जोडली. मग त्यानंतर आम्ही मग आमचं टॉयलेट वापरायला. त्याच्या आधी आम्हाला परमिशन नव्हती वापरायची. आम्ही वापरू शकत होतो, पण आजूबाजूचे लोक आम्हाला वापरू देत नव्हते. तर मग असं करून ती पाईप टाकली. मग आम्ही राहायला लागलो. मग तुम्ही ते पत्र्याच्या घरातनं सलाबच्या घरात कसं काय आला, आणि कुठं सलाबचं घर बांधलं, कुणी बांधलं, कसं बांधलं? प्लॉट घेतलेला. तुम्ही कधी प्लॉट घेतला? 2001 ला प्लॉट घेतलाय. किती रुपयाला घेतला होता? 50-55 ला प्लॉट घेतला. आणि किती स्क्वेअर फूट, किती गुंठ्याचा होता ते प्लॉट? 2 गुंठ्याचा. पावणे 2 गुंठ्याचा प्लॉट दोघात. म्हणजे जवळजवळ पावणे 2000 स्क्वेअर फूट, म्हणजे 2 गुंठे. तुमचा होता 1700 स्क्वेअर फूट. 1700, 500 म्हणजे 850 स्क्वेअर फूट दोघाला आलता. मग तुम्ही तिकडे कधी बांधलं घर, त्या प्लॉटवर मला सांगा. 2001 ला तुम्ही प्लॉट घेतला आणि 2019 ला 20 ला घर बांधलं तिथं. मग 20 वर्षात कधी प्लॉटवर जायचा का? नव्हता का जात? का? काय तिथे जायचं नुसतं मोकळं प्लॅट. पण आपल्या जागेवर कोण अतिक्रमण करतंय का, आपली जागा कशी आहे हे बघायसाठी पण जात नव्हता का? त्या टायमाला सिद्धेबाईनं पडलं होतं, दरवाजा पडला मधनं. त्या टायमाला एकदा म्हणली होती ते या तिथं सांगून, आमच्या जागेतनं जायला नाही तुम्ही. कोण? बर. आणि मग काय झालं? शेवटच्यानं कुळगाळाच लावला होता मधनं. मग काय झालं? मग काय शेवटतीनं आडफाटा आणला नव्हता, काम बंद पडलं सगळं. बर. तिकडे किती बांधले तुम्ही घर, केवढे? खाली 3 खोल्या, वर 5 खोल्या. म्हणजे पत्र्याच्या 2 खोल्यात तुम्ही डायरेक्ट 5च खोल्यावर आला. वर पत्रा टाकलाय का स्लाप आहे? वर सलाप आहे काय? बर. मग किती रुपये गेले त्या घराला? पोरानं किती काढलं ते आपलं काय, नुसतं आणायचं मटेरियल. आपण मटेरियल आणायचं? म्हणजे कुठलं मटेरियल आणायचं तुम्ही? हे सांगायचं सगळं आणायचं. बर. करोनाच्या काळातच झालेलं आहे ती पण. म्हणजे लय वर्ष लागले आम्हाला घराला. म्हणजे आधी आम्ही एका इंजिनियरला दिलतं, माझा मित्रच होता. मग त्याला पैसे परत वाटायचं की त्याला जास्त पैसे देतं, म्हणून आईला सांगायचं पैसे देऊ नको. तर आईला शपथ घालायचं की तुला शपथ आहे, माझे पैसे द्यायचे नाही. मग ती देत नव्हती. ती तिच्या बहिणीकडे जायची, तिच्या बहिणीला पैसे द्यायची, इंजिनियरला तिथं बोलायची, त्याच्या हातनं पैसे द्यायचे. आणि इंजिनियर पण मला म्हणत नव्हता. म्हणजे आता काहीतरी 1.5 लाख रुपये द्यायचे असतील तर ती 1.5 लाख द्यायची, आणि मी म्हणायचं 1 लाख दे, आणि मला म्हणायची 1 लाख दिलं, अशी म्हणायची 1.5 लाख द्यायची. मग असं परत परत मग इंजिनियर काम करत नव्हता, केलं तर आम्हाला पटत नव्हतं, आज काय काय चालतं. आणि मग इंजिनियरने काम बंद केलं. मग शेवटी काय करायचं म्हणून परत एक पप्पाचाच एक अड्ड्यातला मित्र होता देवकर, त्यांनी एक दुसरा गौंडी आणला, त्याला सगळं काम दिलं, आणि त्यांनी जिद्दीने पूर्ण केलं काम. करायचं दररोज काय ना काय करून त्यांनी 1 नंबर घर केलं, आणि आमच्या ताब्यात घर मिळालं आम्हाला एकदा. परत ती शेजाऱ्यांनी वाट म्हणले की तुमची इथे जागा कमी आहे काय, कारण काय ती जी शिवरत्नगर होतं, त्या शिवरत्नगर मध्ये सगळ्यात शेवटचा प्लॉट आमचा, आणि सगळे प्लॉट बांधून झालते, राहिला होता आमचा शेवटचा. आणि पलीकडे दुसरी सोसायटी होती, आणि काय झालती सगळ्यांच्या चौकोनी जागा होत्या, आणि आमची अशी झाली क्रॉस जागा होती. म्हणजे मागं 18 फूट आणि पुढं 20-22 फूट होती. मग आम्हाला तर स्क्वेअर जागा पाहिजे होती, पण काय सगळे बांधत आले. आता म्हणता पण येत नाही तुम्ही पाडा, आमची जागा इकडे तिकडे. जी जागा होती त्यात बांधलं. त्यात ती जी शेजारची बाई होती ती म्हणली की आमची 1.5 फूट जागा आहे, आम्हाला रस्ता पाहिजे. पण शेवटी सामंजस्याने होईना काय होईना, आमच्या आईने पुढाकार घेऊन माग लागून लय जिद्दी होती ती. शेवटी तिनंच ती रस्ता बंद केला, आणि
सगळं मॅटर सॉल्व्ह केला. लय खरं म्हणजे लय जिद्दी होती ती आई. तिची एवढी म्हणजे शक्तिशाली बाईक नव्हती कोण. हुशार, लय हुशार होती आई. आई जास्त हुशार असल्यामुळे पप्पांनी संसारात जास्त लक्ष घातलं नाही. त्यांचं फक्त काम एवढंच की जायचं, काम करायचं आणि पैसे आईच्या हातानं आणून द्यायचे. आणि आई सुद्धा कधी तिने साडी सुद्धा घेतली नाही स्वतःला. नुसती आम्हाला खायला प्यायला आणि बँकेत पैसे एवढंच. आधी बँकेत जास्त पैसे टाकायची ती. परत तिला कळलं की आपली पोरं कुमकुमत राहायला लागली, दुसऱ्यांपेक्षा बारकी राहायला लागली, म्हणून तिने मग पैसे कमी टाकले, पण आम्हाला खारीक खोबरं, दूध असं काय काय चालू केलं. आम्ही बी या खारीक खोबरं खातच नव्हतं, खाऊ वाटतच नव्हतं ते. मग तिने बरेच प्रयोग केले. दुधात भिजवून ठेवायची, बारीक करून द्यायची, डिंक लाडू केले, पण आम्ही खात नव्हतो. मला अजून आठवतंय, मला ती काय करायची, खारीक खोबरं द्यायची आणि ती पाणी भरायला गेली की मी काय करायचो, ती कॅरी बॅग मध्ये ती खारीक खोबरं टाकायचो आणि शाळेत जाताना फेकून द्यायची. असं करायचो मी, कारण ते खाऊ वाटत नव्हतं. ज्याला मिळतं ना त्याला खाऊ वाटत नाही, ज्याला मिळत नाही त्याला सारखं खाऊ वाटतं. आम्हाला काजू बदाम खाऊ वाटायचे, म्हणून आमचे एकच छटाक बदाम आणायची आणि तिथं खारीक खोबऱ्यात मिक्स करायची, तेवढंच. अशी होती आमची आई. आईबद्दल तर बोलण्यासारखं लय, पण मी हळूहळू ती गोष्टी सांगेलच तुम्हाला. पण सध्या आपण वडिलांवर फोकस करू. मग तुमचं घर झालं, पोरीचं लग्न कधी झालं तुमच्या, आणि पोरगी काय शिकली तुमची, तुम्हाला माहिती आहे का काय? त्या आईलाच माहित आपण काय दिलं. मग तुम्ही कधी पोरीला विचारलं का तू काय शिकते बाई? काहीच नाही. तिचं बीकॉम झालंय, बीकॉम. काय झालंय? पुण्याला शिकत होती काय? पुण्याला नाही, पंढरपूरला बीकॉम झालं. मग एमकॉम एक्सटर्नल ऍडमिशन घेतलं. बारामतीला परीक्षा होती, परीक्षा झाली, ती झाली. परत मग मी जेव्हा आणि मग मी जॉबला लागल्यावर इकडे तिला म्हणली पुण्याला कोर्स करा, जॉब लागल. मग पुण्याला तिला पाठवलं. पुण्याला महिन्याला तिला पैसे द्यायचो. तिच्यात कोर्स केला, जॉब केला थोडे दिवस. मग कोरोना आला आणि ती घरी आली. मग तुमच्या पोरगं काय शिकलं माहितीये का तुम्हाला? नाही का माहिती? म्हणजे कुठं कुठे शिकलं माहितीये का? सोलापूरला शिकत होत, पंढरपुरात शिकलं, परत कोल्हापूरला शिकलं, परत हैदराबादला गेले, परत बेंगलोरला गेले, परत बेंगलोरवरनं दिल्लीला गेले, परत पण पुण्यात आलं. मग त्याचं काय घरनं काम असते काय? घरनं करत, कदा ऑफिसात जाते. असं काम करता येईल. आणि मग तुमच्या पोरग काय शिकले हे माहित नाही तुम्हाला. तुमच्या पुरीचं लग्न कुणी जमवलं? आईनेच जमवलं पुरीचं लग्न. कुठे दिले पुरीला? माळशिरस. माळशिरसला दिले, म्हणजे पंढरपूर पासून जवळच आहे, 50 किलोमीटर. लग्न कधी झालं? कोरोनात झालं का कोरोनाच्या आधी का कोरोनाच्या नंतर? कोरोनात. किती लोक आलती लग्नाला? इकडली 25, तिकडली 25. 25 लोक होती. मग पुरीला माळशिरसला दिलं. मग म्हणजे तुम्ही जुनच घर होतं पत्र्याचं, त्यातच पुरीचं लग्न झालं त्या घरातच. आणि मग आम्ही तिकडचा प्लॉट बांधायला काढला आणि मग तिकडचा प्लॉट बांधून झाला. आणि तिकडचं बांधकाम झाल्यानंतर मग माझ्या लग्नाचं चालू झालं. आणि दिदीच्या लग्नापर्यंत काय होतं की मुलं जास्त होते, मुली कमी होत्या असं वाटत होतं. कारण दिदीला बघताना आम्ही दिदी त्याला रिजेक्ट करायची, दिदी कोणाला रिजेक्ट करायची, असंच चाललं होतं. एक दिवशी तिथं जमलं, झालं. आणि माझ्या लग्नाच्या टायमाला आम्ही असा विचार करत होतो, ह्याचं तर लगेच होईल, चांगलं होईल, असं होईल तसं होईल, घर झाल्यावर लग्न करू आपण. पण परिस्थिती परत बिकट व्हायला लागली. परत मुली मिळत नव्हत्या लग्नाला, अशी परिस्थिती होती. मग तुमचं घर झालं, मग तुमच्या पोराचं लग्न कधी झालं? आईनेच जमवलं काय? पण आई तर होती का चांगली तेव्हा? आई चांगली होती का? काय ते? अरे थांब बटन दाबू नको, आणि तिकडं बटन नाही दाबलं तिने. थँक गॉड बटन नाही दाबलं. सरक. तर मग मला सांगा, पोराचं लग्न कुणी जमवलं? मग मला सांगा, तुमची बायको कशी वारली
कसं काय वारली ती? वारली म्हणजे तिचं डोकं दुखत होतं म्हणून ते नाही दर 3 वर्षानं का 4 वर्षानं तिला रक्त भरायचं. मग कोण रक्त भरायचं? तुम्ही तुम्ही जायचं दवाखान्यात घेऊन रक्त भरायच्यात, मग ती भरायची आणि घरी. असं 3 वर्षांनी तुम्ही तिला बँकेत दवाखान्यात घेऊन जायचं आणि रक्त भरायचं. मग ती म्हणायची का मला रक्त भरायला जायचं त्याला? हा शुक्तपणा आला की ती मनानं बसायची न जेवता खाता पिता. मग तिला न्यायचं दवाखान्यात आणि भरून आणायचं. मला अजून आठवतंय, आई एकदा आम्ही किती 8वी 9वीला असेल, दिदी 4थी 5वीला असेल, तेव्हा ती आई अशी म्हणजे आजारी होती, नाहीतर ती कधीच आजारी पडत नव्हती. कधी मला आठवतच नाही ती आजारी असायची. कारण आई, तुम्हाला माहिती आहे, आई कधी आजारी पडते का? सगळं घर आईवर असतं. आई आजारी पडली की सगळं घर आजारी पडतं. मग 3-4 दिवस ती आजारी होती, तरी बी ती स्वयंपाक करायची. जेवत नव्हती पण स्वयंपाक करायची आणि ह्यांना डबा द्यायची, मग ही जायची कामाला जेवण करून. एक दिवशी पण ती अशी उठली, आंघोळ बिंघोळ केली आणि लय अशक्तपणा आलता, अशी कणिक तिंबत होती. तेवढ्यात तिला अशक्तपणामुळे फिट आली अशी अशी करायला लागली. मग आम्हाला काही कळत नव्हतं, मी आणि पप्पा होतो. मग तिला कस तरी झोपवलं आम्ही आणि थोडं पाणी मारलं आणि ती शांत झोपली. आणि दिदी शाळेत गेलती. मग दिदी घरी आली आणि पप्पा परत कामाला गेले. तसेच परत मावशीला बोलवलं, मावशी आली आणि परत मग दुसऱ्यांदा फिट आली तिला झोपीतच. मग आम्ही परदेशी रिक्षा केली आणि गायकवाडच्या दवाखान्यात नेलं. आमचा ते फॅमिली डॉक्टर होता. मग तिथं ते डॉक्टर म्हणला, इतकं उशीर आणत असतात काय, असं तसं काय काय म्हणला. शेवटी कस तरी त्याने ऍडमिट करून घेतलं. तिला रक्त तिच्या 3 पिशव्या रक्त टाकलं, तेव्हा ती जरा नीट झाली. मग तिथनं जरा चांगलं वाटलं. कारण आईला जेव्हा पहिल्यांदा फिट आली तेव्हा मी लय भिलतो आणि दुसऱ्यांदा फिट आली तेव्हा दिदी लय भिलती. लय भीती वाटत होती, पण त्यातनं आई वाचली. 3 पिशव्या रक्त पप्पांनी सोलापूरला जाऊन आणलं, दिलं, तेव्हा ती नीट झाली. त्यानंतर मग दुसऱ्या वेळेस जेव्हा तिला रक्त भरायचं होतं, चांगली होती, तिला फिटबीट काय आली नाही. पण दिदीला कळलं की आता हिला रक्त भरायचंय. आणि दिदीला तेव्हा पुण्यात होती. पुण्यातनं दिदी घरी आली, तिला रिक्षात घालून नेलं. ती गेली ब्लड बँकेत, तिने तिथनं पिशव्या आणल्या आणि रक्त भरलं. त्यात पप्पाचा काय संबंध नव्हता. रक्त भरलं, परत ती नीट झाली. आणि तिसऱ्या वेळेस काय झालं, आमचं इकडचं बंगला झाला. बंगला म्हणतो मी त्याला, कारण खाली ती 1 BHK होता, 1 वर RK होता. चांगलं होतं ती एकदम. आणि मग सगळं झालं घर. आणि मग घराच्या बाहेर काय झालं, फरशा होत्या थोड्या. आणि ते फरशा एक दिवशी मी कुठेतरी बाहेर होतो का काय होतो, आणि ह्या दोघांनी वर नेल्या ते फरशा, कशा तरी दिसली. आणि वरण नेताना आईने अशा डोक्यावर ठेवल्या फरशा. का ग? मग त्या फरशा वर नेताना सगळ्या फरशा पप्पाने नेल्या, पण 1-2 फरशा बिचारीने डोक्यावर ठेवल्या आणि तिला दुखायला लागलं. लय दबलं गेलं असणार, काहीतरी झालं असणार, डोक्यात लय दुखत होतं. मग तिनं काय, पहिल्यापासून तिचं दुखत डोकं एवढं दुखत नव्हतं. मला माहिती आहे, माझी आई होती, मला माहिती आहे चांगलं. सांगत नव्हती नाही, पण तरी ती सगळं काम करायची. सगळी गाणी पाठ होती. गजानन महाराज मठात जायची, गाणी म्हणायची, सगळी गाणी पाठ होती. सगळ्या संत पेठ मध्ये सगळी तिची ओळख होती. बारकीच होती, टुकू चालायची, पण ओळख लय होती. सगळ्यांची आपुलकीनं बोलायची, हसत बोलायची. हसतमुख स्वभाव होता, बोलका स्वभाव होता. आणि दोघांच्या स्वभाव विरुद्ध. आई लय बोलकी, कोण जरी आलं तरी या च्या प्या काय ना काय बोलायची. आणि पप्पा शांत, कधीच काय बोलत नव्हतं. कधी म्हणजे कधी बोलायचा संबंधच नाही. जेवढा आम्ही दिवसात आईशी बोलायचो तेवढं वर्षात पप्पाशी बोलायचो. त्यांचं शेड्यूल एक, सकाळी उठायचं, रेडिओ लावायचा, पाणी भरायचं, परत आवरून कामाला जायचं, डबा खाऊन कामाला जायचं, परत दुपारी जेवायला यायचं, जेवण करून परत कामाला जायचं, परत आईने बंद केलं जेवायला. ते सारखं घरी यायचं, डबा घेऊन जायचं आणि संध्याकाळी कामावरून आलं की मालिका बघायची. आमच्या दूरदर्शन होतं, दूरदर्शनवर मालिका बघायच्या, झोपायचं. मग दर मंगळवारी आम्ही बाजार आणायचो. बाजाराला आम्ही सायकलवर, माझी दिदीची भांडणं असायची, कोण जाणार. मग आम्ही पाक 100 मीटर पर्यंत पळत जायचो, मी येणार. म्हणजे जो जाईल
म्हणजे मी गेलो तर दिदी मागे यायची मला पण यायचंय म्हणून, किंवा मी दिदी गेली तर मी मागे यायचो मला यायचंय म्हणून. मग आम्ही बाजार केल्यानंतर मग देवीला एक माळ मंगळवारी, तिला मग पेढे आणि चिरमुरे, शेंगदाणे शेव आणायचो आणि संध्याकाळी आम्ही भेळ करून खायचो. मग ती पण खायचो आणि मटण पण आणायचो मंगळवारी, पाव किलो मटण आणायचो. आम्ही 4 लोक, त्यातली आई फक्त मटण खात नव्हती, नुसती आमटी खायची आणि आम्ही तिघं खायचो. आणि त्यात जी 3 वाटण्या व्हायच्या त्यात आमची भांडणं व्हायची. जी पांढरं पांढरं मटण असायचं ते इकडं, आणि जी लाल लाल 2 असायचे त्यात 2 वाट्या. आणि आई काय भानगड होती का माझ्यात जास्त यायचं आणि दिदीच्यात कमी यायचं, मग दिदी म्हणायची त्याला जास्त दिले. आणि आमच्यात अशा खोलगट वाट्या होत्या आणि त्यात वर आमटी असली आणि खाली पीस असायची, ती दिसत नव्हती की त्यात. जवळ ते आमटी आपण ताटात ओतत नाही, जवळ ताटात वाटल्यावरच दिसायचं कोणाला जास्त येतं कोणाला कमी येत. मग दिदी म्हणायची ह्याला जास्त येतं, मी म्हणायचं तिला जास्त. अशी आमची भांडणं व्हायची. पण ते दिवस आठवले की वाटतंय आपल्याकडे रिमोट पाहिजे होता, मागे गेलो असतो, ते दिवस आले असते तर बरं झालं असतं. आईची जास्त काळजी घेतली असती, आई वाचली असती. तर मी होतो आईपाशी. हा, तर आईचं इथं डोकं दुखत होतं, मग तिने सांगितलं नाही. आणि मग अचानक एक दिवशी आली माझ्याकडे आणि म्हणली तू इकडे तर तुम्हाला जरा थोडं तिकडे दिसतोय, जरा इथं दुखतंय, डोकं दुखतंय. मला वाटलं आता 2 वेळा रक्त भरले, आता बी रक्त भरायचं असेल, मग उद्या जाऊ म्हणलं दवाखान्यात. मग तिला, मग माझा एक मित्र होता, त्याला फोन केला, म्हणलं तुझं इथं इन्शुरन्स आहे का, म्हणला आपण क्लेम करू शकतो. पण तिथे गेलो, कारण साध्या दवाखान्यात गेल्यावर तिथं क्लेम करता येत नाही जास्त, म्हणून इकडे तर भारी दवाखान्यात नेलं तिला रक्त भरायला. आणि तिकडे गेलो, ओपीडीची अपॉइंटमेंट घेतली, तिथंच तिला फिट आली. फिट आल्यावर डॉक्टरने तिला ऍडमिट करून घेतलं आणि मग डॉक्टर म्हणले की आपल्याला एक सिटी स्कॅन करावा लागतो डोक्याचा. मग तिला अँब्युलन्स मध्ये घालून पंढरपूरमध्ये एक नवीन सिटी स्कॅनचं एक झालतं. तिथं गेलो, सिटी स्कॅन केला, त्यात दिसले की मेंदूला काहीतरी गाठ आहे, रक्तस्राव झालाय. मग तिथनं ते म्हणले की तुम्ही सोलापूरला घेऊन जावा. पहिल्यांदा आयुष्यात अँब्युलन्स मध्ये सोलापूरला घेऊन गेलो. आम्हाला माहित बी नव्हतं की काय न्यायचं काय नाही. मामाला फोन केला, मामा म्हणला हातरून पांघरून घ्या, वाटी ताट घ्या, कारण आता राहावं लागल तुम्हाला सोलापूरला. सगळं घेतलं, सोलापूरला गेलो, मग तिथं ऍडमिट केलं. मग तिथं परत एम आर आय केला, सिटी स्कॅन केला. त्यात कळलं की इथं गाठ झाली, मेंदू जरा सुजायला लागलाय, त्यामुळे तिचं ऑपरेशन करावं लागेल. काहीच माहित नव्हतं आम्हाला ऑपरेशन केल्यावर काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, काय होणार काय नाही होणार, काय नाही. पण तरी बी आम्ही म्हणलं चला करा ऑपरेशन. मग डॉक्टरने ऑपरेशन मध्ये काय केलं की तिचा हिथली कवटीचा भाग काढला आणि पोटात ठेवला. आणि मग ती, ही आपली इमॅजिन करा, ही आपली कवटी आत मेंदू आहे आणि मेंदूला रक्तस्राव झाल्यामुळे त्याला सुजायचं होतं, पण त्याला सुजता येत नव्हतं. मग ती काय केलं, थोडी कवटी काढली, मग ती मेंदू सुजत 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 त्या कवटीच्या पण बाहेर आला. मग 6 महिने ती अशीच होती, विदाऊट एवढा कवटी काढली होती. मग ती गोळ्या औषधाने परत ती मेंदूची सूज कमी झाली, मेंदू व्यवस्थित झाला. मग ती 6 महिन्यांनी कवटी बसवली. मग ह्या कवटी काढून बसवण्याच्या प्रोग्राम मध्ये ती घरी आली. मग ज्या भागातली कवटी काढतो त्याच्या विरुद्ध हातातली हालचाल कमी होती. मग ती हालचाल कमी होती आणि त्याच पिरियड मध्ये माझं लग्न झालं. आणि मग माझं लग्न झाल्यावर दुसरं ऑपरेशन झालं, कवटी बसवायचं. मग ती कवटी बसवली, ती बरी झाली. परत तिला तिथं गाठी यायला लागल्या लिम्फ नोडला. मग त्याच्यासाठी परत आजारी पडली अजून ती. परत परत तिनं खायचं बंद केलं. मी पुण्याला आलो, जॉबला हायब्रिड वर्क होतं, 12 दिवस मला यायचं होतं. मी पुण्याला आलो आणि ही बायको प्रेग्नंट होती, ती घरी गेली. आणि मग अचानक आईन पप्पा होते, मग ती खात नव्हती, मला फोन करून सांगायची मी खातीये. आणि त्यातच तिला परत फिट आली रात्री. मग रात्री फिट आली की मग तिला पहाटे जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथे एक 2-3 आठवडे होती. तिथनं मग ती फिट आल्यामुळे ना तिची मेमरी जी 100% होती ती 50%वर आली. मग तिथनं ती जरा आजारीच होती, पण त्यातनं पण ती बरी झाली. गाणी म्हणायची, काय काय आठवायचं तिला. पण मग एक दिवशी ती त्या बाथरूम मध्येच पडली आणि हिथंच लागलं तिला. आणि त्यात मग त्या कंटिन्यू फिटत होत्या आणि परत ती त्यातच गेली. आता 2023 ला, 26/10/2023 ला ती गेली. ती गेली की आमच्या घराचा पाठीचा कणा गेल्यासारखा झाला. ती होती तर आम्हाला त्याची किंमत नव्हती.
हसायची बिसायची बोलायची आणि ती कुठे जाते काय जाते फरक नव्हता. पण ती घरी जर आली आणि तिनं काहीतरी खायला आणावं अशीच आमची अपेक्षा असायची सारखी. लय चांगला स्वभाव होता तिचा. पण जाऊ दे आता झालं ते झालं, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. जाऊ द्या. पण आईचा दरारा लय होता घरावर. पप्पाला सुद्धा नुसतं बोटाने बस म्हणले की बसायचं, उठ म्हणले की उठायचं. आणि धमक्या रोज असायच्या. तुझा अड्ड्यात जाऊन सांगेल तुला कोण कामाला पण घेणार नाही. मी म्हणून तुला कामाला घेतात लोक माझ्यामुळं असं म्हणायची ती. पण जाऊ दे झालं ते झालं. मग आता आईची आठवण येते का नाही तुम्हाला? आता काय येते. बर आता काय गेली ती गेली. आता ही आली. हे आहे. हिला बी असं आता या नातीला ट्रेन करतोय ही आई सारखीच झाली पाहिजे. आईसारखीच बोलली पाहिजे आजोबाला. दरारा मला पण कधी कधी म्हणजे दिदी आईसारखी वाटते आता. आईसारखी आता दोन माणसं आहेत. एक म्हणजे दिदी आणि दुसरा म्हणजे मामा. मामा म्हणजे आईच्या मागचा मामा. मामा पण आईसारखाच जरा जरा दिसतो. उंची बिंची जरा जवळपास सारखी होती त्यांची. स्वभाव बी एक सारखीच. आणि दिदी तर सेम आईसारखी. आईसारखा स्वभाव. मग कधी कधी वाटतं ती दिदी म्हणजे आई. पण ती तिच्या पोराच्या आहारी गेली. तिचं पोरग खात नाही. खात नाही खातंय, खात नाही खातंय, कधी असंच चाललेलं असतं त्याचं. तिकडं तशी ती आई गेली. आई गेल्यापासून मग आम्ही ती पंढरपूरला घर होतं आणि मग आई गेली की 2-4 महिन्यांनी ही पोरीचा जन्म झाला. पोरगी जन्मल्यावर मग परत तिची आठवण जरा कमी झाली. वर्ष श्राद्ध झाल्यावर तर मग तिची आता आठवण हळूहळू कमी झाली. आता फक्त तिचा फोटो आहे तिथं त्यामुळे आठवते. आता तुम्ही जर आता मग ती वारल्यानंतर मग मी पुण्यात घर घेतलं. माझ्या काही मित्रांनी घेतलं म्हणून मी पण घेतलं. माझं एक होतं की पुण्यात काय सगळे सोसायटीमध्ये राहते. आपल्या आजूबाजूला कोण राहते ती सुद्धा माहित नसते. म्हणून मला असं नव्हतं पाहिजे. त्यामुळे माझे जे मित्र आहेत त्यांनी घर घेतलं. म्हणलं आपल्याला त्यांची सोबत होईल. आपण पण तिथं घर घेऊ. त्यांच्याच बरोबर मी पण तिथं घर घेतलं. मग आता आम्ही 6-7 जण मित्र आहे. काही जरी वाढदिवस असला, बर्थडे असला, काही जरी असलं तरी आम्ही 6 गुणिले 2 6 जण त्यांच्यात 6 बायका 12-13 जण येतो. एकत्र येतो. गप्पा गोष्टी करतो. त्यामुळे मजा येते. चांगलं वाटतं. मग इकडे घर घेतलं. आम्ही इकडे शिफ्ट झालो पुण्याला. मग पंढरपूरचं घर दिलं भाड्याने. जुनं घर पत्र्याचं ते पण दिलं भाड्याने. मग तुम्हाला पंढरपूरला जास्त करमतं का पुण्याला जास्त करमतं? ते पंढरपुरात पण ती भाडेकरी त्याच्यामुळे म्हणजे ती भाडेकरी एवढे प्रेमळ आहेत. खालचं त्यांना मी सगळं भाड्याने दिले. आमचं सामान जे थोडंफार आहे ते वर ठेवलंय. वर 1 हॉल आणि किचन आणि माझं अटॅच बाथरूम आहे. पण तिथं आता काय आहे की भाडेकरी एवढे चांगले आहेत. गेले की ती आम्हाला म्हणजे आम्ही गॅस पण ठेवलाय तिथं पण आम्हाला म्हणतात काय करायचं नाही आमच्यात जेवायचं. मग ते सकाळी नाश्ता त्यांच्यात, दुपारी जेवण त्यांच्यात, रात्री जेवण त्यांच्यात, सगळं त्यांच्यात. आणि आम्हाला पहिल्यापासून आईमुळे सवय काय होती आम्ही कोणाच्यात राहत नव्हतो. कधीच कोणाच्यात राहिलो नाही, कधी कोणाच्यात जेवलो नाही, कधी कोणाचं काय काम केलं नाही. म्हणजे जास्त देणे घेणं. आमचं स्वाभिमान आहे. स्वतःच चटणी भाकरी असली तीच खायचं. दुसऱ्याकडनं आणायचं नाही. आम्ही फक्त दुसऱ्याच्या घरी राहिलो म्हणजे मामाच्या घरी. मामाच्याच घरी तेवढं हक्काने राहायचं. दुसरीकडे कुठं नाही राहिलो. मावशीच्या घरी नाही किंवा काकाच्या घरी नाही. काकाचं आणि आमचं नातं काय ती तिकडे ती त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात आम्ही आमच्या ह्याच्यात असंच नातं होतं. जास्त एवढं काही क्लोज नव्हतं. कधी आलो तर तेवढंच भेटायचं बोलायचं एवढंच. जास्त नातं नव्हतं. सगळ्यात जास्त क्लोज म्हणजे मामाचं. आठवड्याला मामाचा फोन असायचा म्हणजे असायचं. आठवड्याला महिन्याला मार्क पडले तर मामाला फोन करून सांगायचं एवढे एवढे पडले. कमी पडल्यावरतीच खवळायचा, जास्त पडल्यावरतीच शाबासकी द्यायचा. पण आमचा अभ्यास तर आईनेच घेतला. आईने शिकवणी लावली. एवढ्या मोठ्या फी भरवल्या आणि मग एकंदरीत असं झालं सगळं. मग आता तुम्ही काम करू वाटते का तुम्हाला? वाटते पण आता काय मग काय तिथे तर राहायचं म्हणजे पंढरपुरात मग पंढरपुरात राहिल्यावर तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल सगळं. करायचं. मग आता स्वयंपाक करून काम करून एकट्याला होईल का? आणि तिकडे ते आईची आठवण येईल की तिकडे येत येत नाही. फोटो हित आहे म्हणल्यावर कशाला आठवणी. बर पंढरपूरला जाऊ वाटतंय का? जाऊ वाटतंय. आपण तिथे गेल्यावर तर 2 दिवसांनी फोन करताय की मला. देवाला त्यांचं म्हणायचं मला तुमचे तुम्ही बघा आमचे आम्ही बघतो.
पण डबा दिल्यावर तुम्ही म्हणता तेलकट असतंय डबा, तेलकट भाज्या असते. त्याला काय नाही होत. बर काम करत बसायचं आपलं. मग इथं काय करमत नाही काय खायचं आणि बसायचं आहे काम. आणि चालायचं चालायचं तेवढं. मग इकडे जास्त का तिकडं तिकडं जरा स्वच्छता वाटते आता पुण्यात राहिल्यापासून. काय नाही तिथं. एकदा ती डबा लावला म्हणजे तिचं बंद झालं मग किती वर्ष राहू काय सुद्धा होत नाही. पण इकडेच बरं आहे. परत नाहीतर आम्हाला काळजी, आम्हाला बिनकामाचं पंढरपूरला जावं लागेल. बरं आहे का नाही फोन करावा लागेल. हा बाबा डबा येते ना. मारले गोळीने 4. टीव्ही जाऊ दे, जुनी मॅच आहे ती. तुम्हाला काय आता पंढरपूरला जाणं नाही, आमच्या बरोबरच जायचं. जर वाटलं तुम्हाला 2-4 दिवस राहायचं आणि माघारी एवढंच जायचं. त्याच्या व्यतिरिक्त पुण्याला जाणे नाही. ठीक आहे. म्हणजे पंढरपूरला जाणे नाही, पुण्यातच राहायचं आमच्या बरोबरच. तर मंडळी आपण आता इथेच थांबूया. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन काही प्रश्न मी विचारेन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमचे सजेशन्स काही क्वेश्चन्स असतील तरीही सांगा. ठीक आहे. धन्यवाद मंडळी.